हाय, मी उन्नती. आज मी बनवलेलं आहे साऊथ इंडियन डिश म्हणजेच इडली, डोसा, सांबार आणि चटणी. रव्याची इडली डोसा बनवलेला आहे मी. चला रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. इथे मी 3 वाटी रवा घेतलेला आहे. त्याच वाटीने 1 वाटी दही घेतलेलं आहे. रव्यामध्ये छान दही मिक्स करणार आहे. मिक्स करून झाल्यावरती 2.5 वाटी मला पाणी लागलेलं आहे बॅटर बनवण्यासाठी आपल्या इडलीचं. 2.5 वाटी पाणी टाकून झाल्यावरती बघू शकता तुम्ही आपलं बॅटर तयार होणार आहे. आता छानसं असं बॅटर तयार झालेलं आहे. त्याला अर्धा तास आपल्याला रेस्टवर ठेवायचं आहे. बॅटर तयार झाल्यावरती मी सांबारची तयारी करणार आहे. बघू शकता तुम्ही मी 1 वाटी इथे डाळ घेतलेली आहे तुरीची. कांदा कापून घेतलेला आहे. टोमॅटो घेतलेला आहे. लसूण घेतला आहे आणि कढीपत्ता, सांबार, मिरची, आमसूल आणि गूळ घेतलेला आहे आणि साईडलाच मी डाळसुद्धा धुवून घेतलेली आहे आपली. चला आता सांबार बनवूया आपण. कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे. मोहरी टाकणार आहे, जिरे टाकणार आहे, मिरच्या आणि लसूण टाकून दिलेलं आहे. छान असा कांदा टाकणार आहे. कांदा परतल्यावर मी थोडा कढीपत्ता टाकणार आहे. कढीपत्ता टाकल्यावरती टोमॅटो टाकणार आहे आणि साधे बेसिकचे आपले काही मसाले टाकणार आहे. 2 चम्मच मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेलं आहे, तिखट टाकलेलं आहे, साधा मसाला टाकलेला आहे आणि धनेपूड टाकलेली आहे. तुम्हाला तुमच्याजवळ तर सांबार मसाला असेल तर तुम्ही सांबार मसालासुद्धा टाकू शकता. छान चव येते. जर नाही असेल तर काही फरक नाही पडत. छानसा सांबार तयार होतो आपला. तुरीची डाळ टाकून दिलेली आहे. छान मिक्स केलेलं आहे. सांबार टाकलेला आहे. सांबार टाकल्यावरती आणखी अजून छान मिक्स करणार आहे. बघू शकता तुम्ही डाळीला कलर किती सुंदर दिसत आलेला आहे. किती छान डाळ दिसत आहे आपली. तेलामध्ये 5 मिनटं होऊ देणार आहे. त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकणार आहे. पाणी टाकून झाल्यावरती त्यामध्ये जे आपण आमसूल घेतलेले आहे आमसूल टाकून देणार आहे. थोडा गूळ होता गूळ टाकून देणार आहे. आंबट गोड असा सांबार तयार होतो आपला. 4-5 शिट्ट्या होऊ देणार आहे कुकरच्या. साईडला मी चटणी बनवणार आहे. शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे भाजेस्तोवर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या टाकणार आहे. मिरच्या टाकून झाल्यावरती 4-5 लसणच्या कळ्या टाकणार आहे. सांबार टाकणार आहे. 1 कांदा, 1 टोमॅटो, थोडे फुटाणे घेतलेले आहे. फुटाणे टाकून दिलेले आहे. 1 चम्मच जिरा टाकणार आहे. 1 चम्मच मीठ टाकणार आहे. तिथपर्यंत आपले शेंगदाणेसुद्धा भाजून झालेलं आहे. शेंगदाणे टाकून देणार आहे. थोडं पाणी टाकणार आहे आणि मिक्सरमधून काढून घेणार आहे. छानशी चटणी आपली तयार आहे. चटणीच्या तडक्यासाठी मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मोहरी टाकलेली आहे, जिरं टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकलेला आहे. छान सगळं तडतडलं की आपली चटणी जी आहे ती त्यामध्ये टाकून देणार आहे. चटणी टाकल्यावरती त्यामध्ये थोडं मी पाणी पण टाकणार आहे. मला पतली चटणी हवी आहे तर मी पतली चटणी बनवणार आहे. बघू शकता तुम्ही पाणी टाकलेलं आहे. मी चवीनुसार मीठ टाकणार आहे. सांबार टाकणार आहे आणि 5-10 मिनटं त्याला उकळी येईपर्यंत चटणीला होऊ देणार आहे. छानशी उकळी आलेली आहे आपली. 5-10 मिनटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे बघा. छान अशी चटणी तयार आहे. चटणी आपली झालेली आहे. बघू शकता मी गॅस बंद करते आहे आता. परत आपण आपल्या बॅटरवर येणार आहे इडलीच्या. बघू शकता आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायचं आहे. थोडं पाणी घालून मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकणार आहे. छान मिक्स करणार आहे. मिक्स करून झाल्यावरती इनो टाकणार आहे. 1 अख्खी इनोची पुडी टाकलेली आहे मी. इनोची पुडी टाकून झाल्यानंतर त्यावर थोडं पाणी टाकणार आहे. इनो आपला ॲक्टिवेट होण्याकरिता. छान पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे. परत मिक्स करून दिलेलं आहे. त्या वेळेपर्यंत मी आपलं जे इडलीचं पात्र आहे ते सगळं गॅसवरती ठेवून दिलेलं होतं. तेल लावून छान इडलीचं बॅटर त्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि गॅसवरती आपल्या इडल्या स्टीम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. 10 मिनिटांनी आपल्या इडल्या तयार आहे. बघू शकता तुम्ही छान असं सॉफ्टच्या इडल्या तयार आहे. हे तुम्हाला दाखवते आता बघा. छान जाळीदार सॉफ्ट लुसलुशीत छान अशा नरम नरम आपल्या इडल्या तयार आहे. बघू शकता तुम्ही छान स्पंजी झालेले आहे. खूप चव छान लागते आपल्या इडल्याची. ह्याच बॅटरचा मी डोसासुद्धा बनवणार आहे. आपला घरगुती तावा पोळ्यांचा तावा आहे. काही नॉनस्टिकी ताव्याची गरज नाही आहे. बघू शकता तुम्ही ताव्यावरती थोडं मिठाचं पाणी टाकलेलं आहे. तावा पुसून घेतलेला आहे. बॅटर टाकून दिलेलं आहे डोस्याचं. छान डोसा असं झालेला आहे आपला. बघू शकता तुम्ही छान असं बॅटर आपण स्प्रेड करून घेतलेलं आहे. याच्यानंतरची जी क्लिप होती ते माझ्याच्यानं डिलीट झाली आहे म्हणून हे क्लिप टाकलेली आहे मी. बघू शकता तुम्ही हाताने सुद्धा पलटू शकता तुम्ही. डोसा आपला एवढा क्रिस्पी आणि छान असा पोळीसारखा डोसा होऊन जातो. बघू शकता सांबार तयार आहे. इडलीची चटणी तयार आहे. क्रिस्पी डोसा आहे आणि इडली तयार आहे आपली. बघू शकता आपली प्लेट सजलेली आहे छान अशी. अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.